भारतीय जनता पार्टीचे वार्डाध्यक्ष मोहन कुनकर वारंवार लोकांच्या हिताचे वेगवेगळे कार्यक्रम करत असतात। खरं तर ते नगरसेवक नसताना देखील नगरसेवकांनी जी कामं केली पाहिजे ती सगळी कामं मोहन कुनकर करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एक वैद्यकीय शिबिर, त्याच्यामध्ये खास करून नेत्र तपासणी, त्यात काही मेजर ऑपरेशन असेल तर ते डिस्काउंटमध्ये, चष्मे असतील तर फ्रीमध्ये, अशा प्रकारचं नेत्र तपासणी शिबिर, महिलांचे विविध आजार असतात त्या संदर्भातली चेकअप या ठिकाणी होत आहे। एक जनरल चेकअप देखील होत आहे आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, आधारमध्ये ज्या चुका असतात त्याची दुरुस्ती करावी लागते। तर ते आधार नवीन आधार कार्ड काढणं किंवा दुरुस्ती करणं, ॲड्रेस चेंज असतो, एजमध्ये कधी गोंधळ असतो, कधी बर्थ डेटमध्ये गोंधळ असतो, तर जी दुरुस्ती असं नंतर पॅन कार्ड, आभा कार्ड आणि पॅन कार्ड आणि आयुष्यमान कार्ड। म्हणजे आज मगाशी मी आयुष्यमान कार्डाला एक मुस्लिम भगिनी या ठिकाणी कार्ड काढत होती। मी तिला विचारलं, तू काय कार्ड काढते, त्याचा फायदा माहिती आहे का? बिचारीला त्या कार्डचा फायदा पण माहिती नाही, त्या कार्डाचे लाभ काय ते माहिती नाही, पण आयुष्यमानचं तिचं नाव आलं यादीमध्ये म्हणून तिला फोन केला, म्हणून ती कार्ड काढायला इकडे आली, एवढंच। पण तिला जेव्हा सांगितलं गेलं की तुझ्या घरात समजा एखादा व्यक्ती आजारी पडला, त्याला खर्च करायची वेळ आली, त्याला ऑपरेशन करायची वेळ आली, तर त्याला 5 लाख रुपये गव्हर्नमेंटकडनं अर्थसहाय्य मिळणार एकाला। असे जर का 4,000 पडले, पडू नयेत, तिला म्हटलं 4,000 एकाच वेळेला, करोनामध्ये पडले, आता पडणार नाहीत, पण 4 जरी माणसं आजारी पडली तर 4 लोकांना 20 लाखाचा खर्च हा सरकारतर्फे केला जातो। ही अशी अत्यंत महत्त्वाची आणि चांगली स्कीम ही मोदी साहेबांनी केलेली, त्याचा लाभ अनेक लोक या ठिकाणी घेत आहेत। गरीब वस्ती आहे, खरं तर आयुष्यमान भारत कार्डची गरज असलेली लोक या ठिकाणी राहणारे लोक आहेत आणि त्यांच्याकरता ही मेडिकलची व्यवस्था, ही चष्मे वाटपची व्यवस्था, ही आयुष्यमान भारतची व्यवस्था, ही आभा कार्डची व्यवस्था ही खूप महत्त्वाची आणि गरजेची आहे। ती आज मोहन कुनकर आणि त्याच्या टीमने, आमच्या मनशाताई असतील किंवा वार्डातले मेन पदाधिकारी असेल, अनुप असेल, अशी सगळी ही टीम आहे मोहन कुनकरांची। ही टीम ही सतत अहोरात्र या परिसरातल्या लोकांकरता, मग आमचे गरीब वस्ती असून देत का सोसायटीतले लोक असून देत, अशा सगळ्यांकरता मोहन कुनकर धावत असतो। मी मनापासून मोहन कुनकरांना शुभेच्छा देतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि खरं तर मोहन कुनकर सारखा शाळमधून नगरसेवक झाला तर निश्चितपणे लोकांना देखील ती अपेक्षा आहे आणि त्या प्रकारचा आशीर्वाद देखील आज देताना मी या ठिकाणी बघितलेलं आहे। मोहन कुनकरांना मनापासून खूप खूप शुभेच्छा।